हॅलो. चला पहिल्या सामन्याला सुरुवात होत आहे. या ठिकाणी कोंढेरी आणि आंबिवली या दोन संघांमध्ये या ठिकाणी मोठी लढत असेल आणि आजच्या तिसऱ्या दिवसातील पहिलाच सामना कोंढेरी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तसेच फलंदाजीसाठी आंबिवली संघाला आमंत्रित केलेले आहे. बघूया पहिला चेंडू. यावेळेस सुंदर असा फटका आणि पहिल्या चेंडूवर आंबिवली संघाचा श्रीगणेशा होतोय आणि पहिल्या चेंडूवर 4 धावा वसूल करतोय फलंदाज चिराग. हा फलंदाज अप्रतिम सुरुवात म्हणावी लागेल तिसऱ्या दिवसाची. जवळपास पहिल्या सामन्यामध्ये प्रत्येक फलंदाजाने चौकाराने सुरुवात केलेली आणि त्याच प्रकारे चिराग या फलंदाजाने सुद्धा या ठिकाणी चौकाराने सुरुवात करत संघाचा श्रीगणेशा ओपन केलेला आहे. बघूया दुसरा चेंडू घेऊन येतो गोलंदाज. यावेळी सुंदर असा चेंडू कमबॅक करत असताना गोलंदाज सतीश हा गोलंदाज. एक चौकारानंतर पुन्हा कमबॅक करत असताना गोलंदाज सतीश. तिसरा चेंडू करतो सज्जद. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू बॅक टू बॅक दोन चेंडू या ठिकाणी निर्धाव हाताळतो गोलंदाज सतीश. पहिला चौकार आल्यानंतर त्यानंतर लगेचच लागोपाठचे दोन चेंडू हा निर्धाव हाताळतोय तोच तो गोलंदाज सतीश. अप्रतिम कमबॅक या ठिकाणी म्हणावं लागेल सतीशच्या गोलंदाजाचं. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू ब्लॉकर पद्धतीचा चेंडू आणि यावेळेस मात्र खतरा आणि आंबिवली संघाला लागतो हा मोठा धक्का. पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे चिराग. हॅलो. थँक्यू सो मच योगेश पाटील. सुरुवात झालेल्या मॅचला आजच्या दिवसातील हा पहिला सामना आपल्या भेटीला आलेला आहे. कोंढेरी विरुद्ध आंबिवली या दोन संघांदरम्यान सुरुवात खूप चांगली केली फलंदाज चिरागने चौकाराच्या साईड, परंतु त्याच्यानंतर कुठेतरी अपयश चिरागला पाहायला मिळालं. सतीश गायकर आहे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. हो हो हो, इथं बॅट चेंज लागली आणि मात्र क्लीन बॉल होतोय. आलेल्या केतनला मागे परतावं लागेल. दुसरा धक्का लागतोय तो म्हणजेच बॅटिंग करत असणाऱ्या या आंबिवली संघाला. टॉस जिंकल्यानंतर कोंढेरी संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला चिराग पावशेने. त्याच्यानंतर आतापर्यंत धावा आपण जर बघितलं तर स्कोर कार्डवरती फक्त 4 झालेल्या आहेत, 2 गडी बाद झालेले आहेत. कोंढेरी गावचे समाजसेवक आहेत जितेंद्र केने, याचं आहे आपण व्यासपीठावरती. आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जितू केने, आपल्याला विनंती असेल की आपण याच्या व्यासपीठावरती. 4 धावा झालेल्या आहेत स्कोर कार्डवरती. सुरुवात अतिशय खराब म्हणावी लागेल आंबिवली टीमची, परंतु या खराब स्थितीमधून सावरावं लागेल दोन्ही या फलंदाजाला. नवीन फलंदाज आलाय मोनू आणि रोहित आहे नॉन स्ट्रायकरला. पुढचा बॉल इथे मात्र गॅप मधून शोधून काढलेला आहे. शॉर्ट पॉइंटच्या दिशेने विश्वास केने धावतोय चेंडू मागे, परंतु शेवटचा क्षण आला. चेंडूला इथं मात्र अडवला जातोय. आपण बघितलं तर या कोंढेरी टीमकडनं विश्वास केने खूप चांगलं त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने या विभागामध्ये समालोचन ऐकत असतो. आपल्या कमी वयामध्ये त्यांनी आपल्या नावाची छाप, आपल्या नावाचा डंका वाजवलेला आहे. या कल्याण ग्रामीण असेल, मुरबाड असेल, भिवंडे असेल, खूप चांगलं त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती त्यांची कॉमेंट्री ऐकत असतो. आणि त्या विश्वास केनेला मात्र आपण आज या मैदानावरती पाहतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. षटक क्रमांक पहिला
इथे समाप्त झालेला आहे मैदानावरती. धावा लावल्या जातात त्या स्कोर कार्डवरती. त्या 2 बाद 6 या धावसंख्येवरती आंबिवली संघ बॅटिंग करीत असताना टॉस हरल्यानंतर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्यात सतीश गायकरने. 2 मोठे धक्के सुद्धा दिलेले आंबिवली संघाला. अतिशय दयनीय परिस्थिती म्हणावं लागेल. आंबिवली संघाची सुरुवात खूप चांगली होती. चौकाराच्या मदतीने सुरुवात केली फलंदाजाने, त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे डगमगला संघ. 2 गडी बाद झालेला आहे. नवीन गोलंदाज कोंडेरी टीमकडनं आपण पाहतोय वैभव गायकर याला. सतीशचा हा सक्का भाऊ आहे आणि दोन्ही सख्खे बंधू या टीममध्ये खेळत असताना खूप चांगला परफॉर्मन्स आजपर्यंत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये राहिलेला आहे. इथे मात्र अतिशय चांगला फटका गॅपमधून शोधून काढलेला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा पॉइंटला जातोय चेंडू आणि पाहावा लागेल चेंडू बघता बघता हा येतोय या इनिंग्स मधला दुसरा दर्जेदार चौकार. शॉर्ट पॉइंटला आपण मन्या सुर्वेला बघितला. चेंडू मागे धावत होता परंतु अपयश आला. मनीष गायकर खूप चांगलं एक नाव आहे कोंडेरी गावामध्ये. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू आणि व्हिडकावून दिलेला आहे चेंडूला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलगचा हा बॅकवर्ड रिजन मधून जाणारा हा दुसरा चौकार येतोय. आता मात्र बघितलं धावा तर नक्कीच वेगाने पुढे सरकतात ते धावफल करते. धावा झालेल्या आहेत त्या एकूण 14. वैभव गायकर वरती चढवलेला हल्ला फलंदाज आपण बघितलं तर रोहित पहिल्या षटकामध्ये शांत का राहिला याचं उत्तम उदाहरण आपल्याला मात्र या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. वैभव वरती चढवलेला हल्ला 2 चेंडूंवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. लाजवाब बॅटिंग म्हणायला लागेल. स्क्वेअर ऑफ द कट अतिशय सुरेख खेळतोय हा रोहित आणि त्याच्याकडे तेवढी क्षमता आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुलरलेनचा होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे बघा. अतिशय चांगला शॉट होता हा सुद्धा. रोहितचा पाहावा लागेल. दुसरी धाव होईल का कंप्लीट, परंतु खराब दूर म्हणावा लागेल आणि ते डायरेक्ट हिट झाला होता. परंतु कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र रोहितला इथनं मागं परतावं लागलं असतं. परंतु नक्कीच नशिबाची साथ आहे फलंदाज रोहितच्या मागे. 2 चौकार आल्यानंतर बघा का अटॅकिंग क्रिकेट खेळला जातोय रोहितकडनं. 2 चौकार आल्यानंतर या चेंडूवरती 2 धावा घेतल्या. यालाच तर क्रिकेट म्हणतायत. रोहितला माहित आहे जसा बॉल येईल तसं मात्र त्यावरती मोठा प्रहार केला जाईल. परंतु ज्यावेळेस खराब बॉल येईल त्यावेळेस मात्र त्याला सन्मान नक्कीच देणं महत्त्वाचं असते आणि रोहितने ते मात्र इथं दाखवून दिलेलं आहे. वैभवचा पुढचा बॉल स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न पॉइंटला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आपण बघितलं तर दर्शन. तोपर्यंत 1 धाव मात्र मिळालेला आंबिवली टीमला. धावसंख्या झालेला आहे 17. आतापर्यंत 4 चेंडू स्पेस केलेले आहेत वैभव गायकरने. 4 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या. आतापर्यंत 17 धावा लावल्या जातात. हो, आज चेंडू स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता मोनूचा, परंतु तिथेच खूप चांगलं क्षेत्ररक्षण दर्शन केनीच्या माध्यमातून शॉर्ट पॉइंटला दर्शनला तिथे मात्र ठेवलेला आहे आणि खूप चांगली कामगिरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत कोंडेरी टीमने केलेली. या हंगामामध्ये खूप चांगला खेळ राहिला कोंडेरी टीमचा. परंतु आज पाहूया या मोहिलीकर चषकमध्ये तशी चांगली कामगिरी करतायत का. हो हो, हुडका देख और तमाशा देख. अतिशय सुरेख
फटका, चेंडू एका टप्प्याने सीमा पार जाईल. हा येतोय अजून एका षटकामधला तिसरा दर्जेदार चौकार. एकंदरीत 3 चौकार ठोकलेले आहेत फलंदाज रोहितने. आंबिवली टीमची रन मशीन आहे असं वाटतोय. ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय रोहित. धावा झालेल्या आहेत त्या स्कोर कार्डवरती 22. 2 षटकाच्या समाप्तीनंतर थोडंसं महागड ठरलंय हा षटक वैभव गायकरचा. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सतीशने खूप चांगली कामगिरी केली. त्या सतीशला मात्र आता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज केलाय संघनायकाने. पाच षटकांचा सामना आहे. तिसरा षटक मार्गस्थ झाला आहे सतीश गायकरच्या हातामध्ये. चेंडू पहिला बॉल पंचांच्या डाव्या बाजूने. पहिलाच बॉल फक्त स्केअर ऑफ द कट खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज मोनूचा. मोनूला माहित आहे स्ट्राईक रोहितला देणं खूप गरजेचं आहे, कारण आतापर्यंत अटॅकिंग क्रिकेट खेळलाय फलंदाज. आपण बघितलं तर रोहितच्या माध्यमातून 3 चौकार तिच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आहेत. पहिल्या चेंडूवरती एक धाव. शांत क्रिकेट इथे मात्र खेळला जातोय सकाळच्या या गुलाबी थंडीमध्ये. रोहितसाठी हा चेंडू फक्त गॅपमध्ये खेळून काढलेल्या चेंडूला मनीष गायकर आहे तिथे. चेंडूला उचलेल, फेकेल तोपर्यंत एक धाव आंबिवली संघाच्या या खात्यामध्ये. कारण का समोर गोलंदाज सतीश गायकर आहे. त्यांना माहीत आहे खूप चांगला अनुभव सतीशकडे. आतापर्यंत अनेक स्पर्धा त्याने आपल्या बॉलिंग आणि बॅटिंगच्या जोरावर गाजवलेल्या आहेत. परंतु इथं खूप चांगला फटका आहे स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने. चेंडू थांबणार नाही. हा मोनूच्या बॅटमधून येणारा अजून एक धमाकेदार ब्लास्ट षटकार. अतिशय चांगला फटका होता मोनूचा. आधीच लाईन रीड केली सतीशची आणि आल्या मात्र चेंडूला फेकून दिला 6 धावांसाठी. तर लाईन पाहावी लागेल. कीच अतिशय चांगली लाईन आहे सतीशची. थोडासा ऑफ स्टंपला ठेवला होता चेंडू. मोनूला असं वाटलं की हा चेंडू मात्र खराब येईल, परंतु पंचायत आमच्या तिथे प्रवीण पाटील आज 3 दिवस झालं खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाते. अतिशय चांगला निर्णय, गुड निर्णय. ओहो, फुलर लाईनचा बॉल इथे मात्र फेकून दिलेला आहे मिड विकेटच्या डोक्यावरून. फक्त बघत राहिला तिथे मात्र क्षेत्ररक्षक आणि चेंडू जातोय सीमा पार. हा येतोय दर्जेदार षटकार. या षटकामध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या झालेला आहे 36. खूप वेगाने आता मात्र धाव फलक पळतोय आंबिवली संघाचा. सुरुवातीला खराब स्थिती, परंतु त्या स्थितीमधून सावरलाय या दोन्ही फलंदाजांनी. हा चेंडू खराब. बघा षटकार आल्यानंतर मात्र गोलंदाजावरती नक्कीच दबाव आलेला आहे. खराब चेंडू फेकला जातोय सतीश गायकरच्या माध्यमातून. धावसंख्या आता 37. तिसरा षटक मार्गस्थ आपण पाहतोय. शेवटचा चेंडू हा डॉट चेंडू येतोय. अशा रीतीने 3 षटकांचा आपण बघितलं तर स्पेल संपलेला आहे कोंडेरी संघाकडनं. धावसंख्या 37 लावल्या जातात धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये सतीशने खूप चांगली कामगिरी केली. फक्त 6 धावा खर्च केल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक गडी बाद केलं आणि दुसऱ्या षटकामध्ये वैभवच्या 16 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर सतीशच्या या तिसऱ्या षटकामध्ये कुठलाही गडी बाद केला नाही, पण 15 धावा त्यांनी खर्च केल्या. 2 षटकार आले. अशा रीतीने आंबिवली संघाची बॅटिंग करत असताना धावसंख्या झालेला आहे
धावफलकावरती ती 37. चौथा षटक मार्गस्थ झालाय तन्मय केने. पहिलाच बॉल तन्मयचा शॉर्ट पिच चेंडू होता. रिव्हर्स शॉट खेळण्याचा मानस होता फलंदाज रोहितचा, परंतु असफल ठरलाय. कारण का असे फलंदाज खूप कमी यशस्वी ठरतायत रिव्हर्स शॉट खेळण्यामध्ये. रिव्हर्स शॉट खेळण्यासाठी मात्र तीक्ष्ण नजर असली पाहिजे. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. पावा लागेल सतीश गायकर आहे. ओ हो शेवटच्या मुवमेंटला चेंडूला मात्र झलांग मारून चेंडूला अडवला जातोय. असं वाटलं होतं की सतीशला हा चेंडू मात्र सीमारेषा पार होईल, परंतु काय जजमेंट त्याचं. उंच उडी मारून चेंडूला मात्र एका हाताने अडवलंय आणि तोपर्यंत 2 धावा मात्र मिळत आहेत त्या आंबिवली टीमला. तन्मय राईट अमोर द विकेटने पुन्हा एकदा. आता मात्र लाईन पाहावी लागेल. हा थोडासा ऑप्शनला पिचिंग केलाय. खराब चेंडू म्हणावं लागेल. इट इज वाईट. अतिरिक्त 1 धाव मात्र मिळते आंबिवली संघाच्या खात्यामध्ये. धाव संख्या झालेली आहे ती 40. आज 2 दिवस झाले माझ्यासोबत गुणलेखिकेच्या भूमिकेमध्ये मुकेश पाटील आहेत. माझे खूप चांगले सहकारी मित्र आहेत. खूप चांगले त्यांच्या माध्यमातून ही स्कोरिंगची भूमिका बजावली जात आहे. ओ हो लांबी खूप आहे, अंतर परंतु कमी आणि ते झेल सोडलाय. होईल का दुसरी धाव पाहावा लागेल आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र धावचीच्या रूपाने रोहितला माग परतावं लागेल. फलंदाज बाद होतोय. चिराग पावशे होता स्वतः संघनायक. तिथे आपण बघितला शॉट मिडॉनला मिडॉपला होता आणि तिथे मात्र झेल सोडला जाते त्याच्या माध्यमातून. जरी झेल सोडला परंतु थ्रो खूप चांगला आणि धावचीच्या रूपाने मात्र रोहितला मागे परतावं लागलंय. 41 धावांवरती आपण बघितलं 3 गडी बाद झालेला नवीन फलंदाज खेळपट्टीवरती यश येतोय. 5 षटकांचा सामना आहे. सकाळचा सत्र आहे. आज 11:03 पहिला चेंडू पडला. काल आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये 10:40 पहिला चेंडू पडला होता. आज थोडंसं आपण 10-15 मिनिटं उशीर काही हरकत नाही. काल सेमीफायनल सुद्धा आपण या स्पर्धेमधली पहिली सेमीफायनल खेळवली कांबा आणि मोस संघामध्ये. आज आपल्याला एक संघ काढायचा आहे. हो शॉर्ट पिच चेंडू फेकू दिलेला आहे. चेंडूला पावा लागेल शॉर्ट एक्स्ट्रा मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला फरार होते. सीमारेषा फरार. 6 धावांसाठी षटकार. असे चेंडू टाकून चालणार नाही तन्मयला, कारण शॉर्ट पिच चेंडू होता. आधीच लाईन रीड केली. यशने आल्या आल्या मात्र स्वागत केलंय गोलंदाज तन्मय केनेचं. पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये चेंडूला घेतलाय. त्या दिशेने पुन्हा एकदा यश काही थांबत नाही. आता त्याची मशीन इथं मात्र चालतं या मैदानावरती. सलगचा हा बॅक टू बॅक दुसरा दर्जेदार षटकार येतोय. काय टायमिंग आहे बॅटचं. यशच्या आधीच लाईन रीड केली. यशने चेंडूला बघितलं आणि आल्या आल्या मात्र मोठा तगडा शॉट त्या चेंडूवरती लावला दुसऱ्या सुद्धा. आणि मात्र आत्ता तन्मयवरती जबाबदारी असेल. हॅट्रिक होईल का आजच्या दिवसामधील या षटकारांचे आपल्याला पाहायचं आहे. लॉर्डलेनचा बॉल होता त्याच दिशेने मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव तर कंप्लीट केली जातोय. थ्रो खूप चांगला आहे. निलेश गायकर आहे यष्टांच्या मागे. 3 क्षेत्ररक्षक. बॅकअप बघा किती चांगला आहे. परंतु दर्शन केने चेंडूला सोडणार नाही. दर्शनला माहिती आहे चेंडू सोडला तर नक्की तिथं धावा जातील. आणि अशा रीतीने 4 षटक समाप्त झालेले आहेत मैदानावरती. धावा लावल्या जातात स्कोर कार्डवरती त्या
एकूण 54. चोपन्न धावा. बॅटिंग करत असताना आंबिवली संघ टॉस हारल्यानंतर आम्ही नक्कीच चर्चा केली की बॅटिंग करायचे, परंतु खूप चांगला एक आस्किंग रन रेट त्यांनी मात्र आतापर्यंत ठेवलेला आहे. या स्पर्धेमध्ये चिराग लवकर बाद झाल्यानंतर मात्र रोहितने आणि मोनूने खूप चांगली कामगिरी केली. चौकार षटकारांच्या आतिषबाजी मात्र त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत यश सुद्धा खूप चांगली फलंदाजी करतोय. हो हो, शॉर्ट पिच चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं अतिशय चांगला क्लासिकल क्रिकेट आणि कलात्मक फटका आपल्याला यशच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. चेंडू फरार होत आहे, गोलीच्या वेगाने येतोय या षटकामधला पहिला दर्जेदार चौकार. चिराग पावसाळे स्वतः संघ नाही, परंतु चिरागला स्वतःला सावरावं लागेल. असे चेंडू शॉर्ट पिच टाकून चालणार नाही, कारण का समोर फलंदाज तगडा आहे, तो म्हणजेच यश. यशच्या बॅटमधून 2 षटकार आतापर्यंत आलेले आहेत आणि हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, बघा व्हेरिएशन किती छान आहे, अतिशय चांगला. बघा शॉर्ट पिच चेंडू टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा गतीमध्ये परिवर्तन केला चिरागने आणि आता मात्र डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यश सारख्या फलंदाजाला मात्र शांत ठेवलाय. हीच तर मोठी क्रिकेटची बाब असते आणि खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय दोन्ही संघांमध्ये. ओहो, अतिशय चांगला फटका. अजून एक शॉट मिड विकेटच्या दिशेने जातोय. आता मात्र थांबणार नाही आणि यशला सुद्धा आता मात्र थांबवता येणार नाही. हा यशच्या बॅटमधून येतोय अजून एक दर्जेदार षटकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसरा डॉट चेंडू, तिसऱ्या चेंडूवरती षटकार. एक तुम्हारी और एक हमारी अशी स्थिती या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, खराब चेंडू. ऑन साईडला अप साईडला खेळण्याचा प्रयत्न होता यशचा, परंतु जास्त चेंडूने उचले घेतले. पंच सांगतायत प्रवीण पाटील का हा चेंडू मात्र वाईट आहे. 1 बॉस चान्स असेल गोलंदाजाकडे. फुल टच चेंडू आहे, पात्र त्याचा खरपूस समाचार घेतला आहे यशने आणि नो चेंडू प्लस षटकार. हाईट फॅक्टर आहे, पंच सांगतायत आम्हाला नक्कीच नो चेंडू आहे आणि तिसऱ्या पंचांकडे मात्र मागणी केली जाते नक्कीच नो चेंडू आहे की नाही हा मात्र चेक केला जातोय. आमचे तिसरे पंच इथे उपस्थित आमच्या कॉमेंटर बॉक्समध्ये पंच सांगतात आम्हाला नो चेंडू आहे. हाईट फॅक्टर आहे, कमरेच्या वरती चेंडू होता आणि पंचांनी नक्कीच खूप चांगली कामगिरी केलेली आहे. निर्णय खूप चांगले आलेले आहेत. आज 3 दिवस झालं कुठल्याही प्रकारचा चुकीचा निर्णय त्यांच्या माध्यमातून आलेला नाही. प्रवीण पाटील, रोशन भगत असेल आणि हा नो चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरकते धावफलकावरती ती 72 धावा 72. 3 चेंडू झालेले आहेत. 4 षटकामध्ये 54 धावा होत्या. आता मात्र धावांचा पाऊस या मैदानावरती पाडला जातोय तो फलंदाज यश याच्या माध्यमातून. हो हो, स्लॉट मध्ये घेतलाय चेंडूला. काय फटकाय, तगडा फटका या यशच्या बॅट मधून. यश आता मात्र काही थांबत नाही आणि आपल्या संघाला यश मिळवून देताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक या षटकामध्ये षटका ठोकलाय कॅप्टन कोंडेरी टीमचा चिराग पावशेवरती चढवलेला हा हल्ला. सुजित पावशे 78 धावा
धावफलक करीत सुजितच्या. आता मात्र पुलरल्यांचा चेंडू होता, स्वतः सुजित जातोय चेंडूवरती आणि मात्र इथे यशची खेळी संपुष्टात काय करण्याकरता खूप चांगली. इथे मात्र धावसंख्या उभारलेला आहे ते यशने 78 धावांपर्यंत आपण बघितलं तर हा संघ जाऊन पोहोचलाय आणि अजूनही एक चेंडू असेल सुजित पावशेचा या अंतिम षटकामध्ये. स्लोकिंगवरचा षटक होता, सुजितवरती नक्कीच हाला चढवला, कुठल्याही प्रकारची दयामाया न करता मात्र यशने काय बॅटिंग केली. आल्या आल्या मात्र 35 धावा त्यांनी कडून काढल्या. कमी चेंडूमध्ये 35 धावा, अतिशय सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली अंतिम चेंडू या षटकामधील. पुन्हा एकदा पाहावा लागेल, मात्र मिस टायमिंग शॉट झालेला आहे. इथे क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू जातोय सीमा पार, हा मिळतोय अजून एक चौकार. शेवटच्या चेंडूवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि अशा रीतीने पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. 82 धावा इथे कुठून काढलेल्या आहेत. आज मात्र आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमधला 3 दिवसामधला रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे या आंबिवली टीमने. काल आपण बघितलं तर घोडसई टीमने 80 धावा कुठून काढल्या होत्या. आज आंबिवली संघाचा हा रेकॉर्ड ब्रेक होईल का, आज शेवटपर्यंत पाहावं लागेल. कारण आज तगडे संघ आहेत, निंबवले आहे, गुरवले आहे, कोंडेरी, आंबिवली यांसारखे मोठे मोठे संघ मात्र आज या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. चला आपण टॉस साठी जाऊया. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालेला आहे. न्यू जरीमेरी 11 क्रिकेट संघ निंबवली कॅप्टन यायचंय आपण टॉस साठी, त्याचप्रमाणे गुरवली संघाचे कॅप्टन आपण सुद्धा यायचंय. चला या लवकर, टॉस साठी पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालेला आहे. ब्याऐंशी धावा बनवलेल्या आहेत पहिल्या इनिंग्समध्ये, 83 धावा मात्र बनवायच्या आहेत. कोंडेरी संघ एक या विभागामधला खूप चांगला संघ आहे, परंतु त्या संघाला सुद्धा कमी लेखून चालणार आहे. 83 धावा होतील का, याचं उत्तर नक्कीच लिफाफ्यामध्ये बंद असेल. या दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा खेळाला सुरुवात होईल त्यावेळेस नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल या दुसऱ्या सत्रामध्ये कोंडेरी संघाकडनं. चला गुरवले संघाच्या संघाने आपण यायचं आहे. रुपेश जी आपण यायचं आहे व्यासपीठात, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. बल्ल्यानी टीमचे एक अतिशय चांगले खेळाडू आहे, आपण सुद्धा याचा व्यासपीठावरती. गुरवले संघ आलेला आहे, आपण टॉच करूया दोन्ही संघांदरम्यान. माननीय रवीजी पाटील आंबिवली गावचे समाजसेवक आहे, त्यांचे शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉच करूया. एका बाजूला निंबवली आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल तो म्हणजे गुरवली संघ. टॉच केला जातोय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि टॉस जिंकलाय निंबवली संघाने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. या सामन्याच्या नंतर लगेच आपल्या भेटीला अजून एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे, गुरवली विरुद्ध निंबवली. दोन्ही संघ जवळचे आहेत, त्यामुळे चांगलीच फाईट रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल. 83 धावा कुठायच्या आहेत. चला पंच सुरुवात करायची आहे. 5 षटकांमध्ये
30 चेंडू आणि 83 धावा. इथे मात्र सलामीची जोडी मैदानात सुजित पावशे आणि सतीश गायकर आपण पाहतोय. चला जाऊया मॅचकडे. 83 धावा बनवायचे आहेत. पंचांनी ग्रीन सिग्नल दिलेला गेम ऑन होतोय. गोलंदाज जितेशच्या हातामध्ये चेंडू विसवला जातोय. होतील का या 83 धावा का मात्र हा आंबिवली संघ रोखेल? ज्याप्रमाणे फाईट केली फलंदाजीमध्ये त्याप्रमाणे मात्र गोलंदाजी सुद्धा तशाच रीतीने मात्र करावं लागेल. गेम ऑन होतोय. दोन्ही संघांना समान समान शुभेच्छा देऊया. शो द गुड गेम. गेम ऑन. पहिला चेंडू सतीश गायकर आहे ऑन द फायर. रन मशीन ऑफ कोंडेरी आणि पॉवर प्ले मध्ये पहिला चेंडूवरती हा पहिला दर्जेदार चौकार. मी पहिलेच म्हटलं होते सतीश गायकर आहे जोपर्यंत मैदानावरती तोपर्यंत नक्कीच धोक्याची घंटा असेल ती आंबिवली संघाला. 83 धावा बनवायच्या आहेत पहिल्या चेंडूवरती. मात्र बघितलं तर 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात खूप चांगली केलेली आहे. 83 धावा बनवायच्या आहेत. हो स्लॉटमध्ये होता चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंग ऑनला पावा लागेल. एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरी धावेचा प्रयत्न आणि खूप वेगाने सुजित पावशे स्वतः संघनायक आहे आणि स्वतः मात्र ओपनिंग साठी आलेला आहे. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आंबिवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल बॅटची एज लागून डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. ज्या वेळेस डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल त्यावेळेस मात्र स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक संघाने याची नोंद घ्यायची आहे. आता स्ट्राईकला सुजित येतोय. मात्र समोर गोलंदाज आहे तो जितेश. 7 धावा झालेल्या आहेत स्कोर कार्ड वरती. जितेशचा हा चेंडू अतिशय सुरेख देखता फटका. क्लासिकल फटका म्हणावा लागेल. सुजितच्या बॅट मधून फक्त दिशा दाखवली चेंडूला आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून चेंडूला खेळून काढलेला आहे. 4 धावांसाठी 1 बॉन्स चौकार. अशीच फटकेबाजी करावी लागेल कोंडेरी टीमला जर का आपल्याला या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर. ज्याप्रमाणे आंबिवली संघाने फटकेबाजी केली त्याप्रमाणे मात्र सुरुवात तर खूप चांगली झालेली आहे. धावसंख्या आता मात्र बघितली तर आपण 11. सुजितने ज्या 28 धावा दिलेल्या आहेत ते 28 धावा मात्र सुजितला कुठून काढावं लागते. लेग स्टंपला पिचिंग केला जातोय. पंच सांगतायत रोशन भगत. हा चेंडू मात्र वाईड आहे. इट इज वाईट. अतिरिक्त 1 धाव. शेवटच्या स्लोगिंगवरच्या षटकामध्ये सुजित पावशेने 28 धावा खर्च केल्या. त्या 28 धावा मात्र सुजितला नक्कीच आपल्या संघासाठी योगदान द्यावा लागेल तरच हा सामना हा कोंडेरी संघ मात्र जिंकेल. खेळण्याचा इरादा पक्का होता परंतु चेंडू बॅटवर आला नाही.
अंतिम चेंडू असेल. तेरा धावसंख्या. पॉवर प्लेचा षटक असताना अंतिम चेंडू आहे जितेशचा. 2 चौकार या षटकामध्ये पाहायला मिळाला. एखादा मोठा फटका. हो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली जातोय लेग बी फोरची, परंतु बायच्या रूपाने एकच धाव. पहिला षटक समाप्त झालेला आहे. 14 धावा धावफलकावरती लावल्या जातात त्या बॅटिंग करताना कोंढेरी टीमकडनं. 83 धावांचं मोठं लक्ष ठेवलेलं आहे. त्यावेळेस मात्र आता इथनं कोंढेरी संघाला काहीतरी मात्र करावं लागेल. पॉवर प्लेचा षटक संपलेला आहे. मोठे फटकेबाजी तर खेळावं लागेल. गेअर चेंज करावे लागतील. दोन्ही फलंदाजांकडे तेवढी क्षमता आहे. सतीश गायकरला मात्र या खेळपट्टीवरती टिकून राहणं खूप गरजेचं असेल. चौदा धावा धावफलकावरती लावल्या जातात. दुसरा गोलंदाज चिराग बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. पहिलाच बॉल फुलटॉस होता. तिथे क्षेत्ररक्षक खूप वेगाने गेला चेंडूला. खूप चांगली फिल्डिंग तिथे मात्र पाहायला मिळतोय. तोपर्यंत 2 धावा मात्र मिळत आहेत त्या कोंढेरी संघाला. व्हेरी गुड फिल्डिंग. खूप वेगाने गेला होता लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक शॉट मिड विकेटला आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला अडवलंय. तोपर्यंत 1-2 धावा मात्र मिळतात त्या कोंढेरी टीमला. मोठे फटकेबाजी करावी लागेल कोंढेरी टीमला जर का आता इथं मात्र सामना जिंकायचा असेल तर. गोलंदाज चिराग आहे पंचांच्या डाव्या बाजूने राऊंड द विकेट. ओहो स्लोअर गतीचा चेंडू फेकला होता. क्षेत्ररक्षक तिथे आहे 38 सर्कलच्या आतमध्ये अडवला जातोय चेंडूला. तोपर्यंत एकच धाव. खूप चांगलं क्रिकेट या दोन्ही टीमकडनं आपल्याला सकाळच्या या सत्रामध्ये पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय आपल्या भेटीला आलेला आहे तो म्हणजेच कोंढेरी विरुद्ध मेवली या 2 संघांदरम्यान. त्याच्यानंतर दुसरा मॅच असेल निंबवली आणि गुरवली या 2 संघांमध्ये. राईट अमरतो विकेटने आपण पाहतोय ते मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे खूप दूरवरून केलेला आहे. 1 धाव कंप्लीट आणि 2 धावा. अतिशय चांगलं क्रिकेट. टाळ्यांचा जल्लोष आणि गजर आपल्याला पाहायला मिळतोय. बघा उत्साह किती आहे या आंबिवली टीम मध्ये. 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यावेळेस मात्र माइंड गेम खेळावा लागेल सतीश गायकरला. सतीश गायकरला प्रत्येक चेंडूवरती मात्र आपला अनुभव मात्र दाखवावा लागेल या मैदानावरती. मोहिलीकर चषक 2025चे भव्य दिव्य सोहळा आपल्या भेटीला आलेला आहे. तो 4 दिवस क्रिकेटचा महासंग्राम. हो अतिशय सुरेख फटका होता. त्यावेळेस मात्र स्ट्रेट ड्राईव्ह कार्पेट लागतं. चेंडू थांबणार नाही. गोलीच्या वेगाने चेंडू फरार होतोय. हा येतोय सुजित पावशीच्या बॅटमधून. अजून एक दमदार चौकार. तेवीस धावांवरती जाऊन पोहोचतोय कोंढेरी संघ. पहिल्या षटकामध्ये 14 धावा. फुलटॉस बॉल आहे फेकून दिलेला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे चुकी होणार नाही आणि पहिला धक्का लागतोय तो या कोंढेरी संघाला. सुजित पावशे कर्णधार बॅक टू द पवेलियन.
तन्मय येतोय नवीन फलंदाज मैदानावरती. अंतिम चेंडू असेल दुसऱ्या षटकातील चिरागचा. आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केलेली आहे चिरागने. तन्मयसाठी हा चेंडू उडावलाय हवेमध्ये खूप उंच, मात्र लांबी कमी. आणि हा अजून एक धक्का लागतोय तो तन्मयच्या स्वरूपात कोंडेरीला. दुसरा धक्का. दोन षटकांचा खेळ समाप्त. अखेरीस आपण पाहतोय धाव संख्या 23. दोन गड्यांच्या मोबदल्यात दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करतोय. 43 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे सतीश गायकर. अजूनही रन मशीन कोंडेरीची अजूनही खेळपट्टीवरती तिथे मात्र स्तब्ध उभी आहे. परंतु त्याला आता मात्र काहीतरी डोक्यामध्ये काहीतरी घेऊन अशी गेम खेळावं लागेल की हा धाव मात्र धावांचा पाठलाग करावा लागेल. 83 धाव बनवायचे आहेत. आता नवीन फलंदाज निलेश गायकर. पहिल्या षटकामध्ये 14 धावा. गोलंदाज आपण बघितलं तर जितेशने खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये चिरागने 9 धावा खर्च केल्या. तिसरा गोलंदाज आहे ऋषिकेश. नांदब एंडकडनं बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाला आहे तिसऱ्या षटकासाठी. 23 धावा. अजूनही 18 चेंडू 60 धावा बनवायच्या आहेत. हो ब्लॉक होलमध्ये चेंडू ठेवला होता. क्षेत्ररक्षण आहे तिथे. खूप खराब क्षेत्ररक्षण. कदाचित हातामध्ये चेंडू असतात तर एक मोठी धोक्याची घंटा कोंडेरीसाठी नक्कीच उद्भवली असती. कारण की सतीश गायकर आहे त्या संघाचा तारणहार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत सामन्याला नक्कीच कधी कलाटणी देऊ शकतो एवढी क्षमता त्याच्यामध्ये आहे. जर का एखादे त्याची बॅट तलपली तर नक्कीच सामना कधी तो आपल्या बाजूने फिरू शकतो. हो वेग खूप चांगला होता चेंडूमध्ये ऋषिकेशच्या, परंतु कॅरी करू शकला नाही यष्टीरक्षक. आणि त्याच्या हातामधून चुकी झाली तर मात्र बाईच्या रूपाने एक धाव मात्र मिळते कोणेरी टीमसाठी. एकीने दुहेरी धावांनी काम चालणार नाही. आता मात्र मोठे मोठे फटके धारदार शस्त्राने वार करावे लागतील गोलंदाजावरती. प्रत्येक षटकामागे कमीत कमी 20 ते 25 धावा येणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक चौकार प्रत्येक षटकार दबाव निर्माण करेल तो आंबिवली संघावरती. हो ब्लॉक होल मध्ये चेंडू ठेवला. ब्रह्मास्त्राचा वापर केला परंतु तेवढंच चांगला सन्मान दिलाय आपण बघितलं तर चेंडूला सतीशने.
33 धावा झालेल्या आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. अखेरीस आपण पाहतोय कोंढेरी टीमच्या 83 धावा बनवायच्या आहेत. त्यावेळेस अजूनही 12 चेंडू 50 धावा इथे कोंढेरी टीमला इथे मात्र काढायच्यात. होतील का 12 चेंडूमध्ये 50? असं सुद्धा मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आता 25.00च्या सरासरीने इथे मात्र धावा काढाव्या लागतील कोंढेरी टीमला. चिराग येतोय, बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. 12 चेंडू 50 धावांची गरज मात्र रोखावी लागेल आंबिवली संघाला. खूप चांगला परफॉर्मन्स राहिला. यशने काय बॅटिंग केली, खूप चांगले बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाले आंबिवली टीमकडनं. 82 धावा कुठून काढल्या, रेकॉर्ड ब्रेक ठेवलाय या स्पर्धेमधला. काल घोटसई संघाने मात्र 80 धावा बनवल्या होत्या, परंतु तो संघ या स्पर्धेमधून बाहेर गेला. चौथ्या षटकासाठी चिरागच्या जागेवर जितूला मात्र गोलंदाजीसाठी मात्र संघनायकाने इन्व्हाइट केलाय. चला जास्त टेम्पेटे करू नका, वेळ घेऊ नका. दोन्ही संघ पंचलकी सुरुवात करायची आहे. स्ट्राईकला निलेश आहे, नॉन स्ट्राईकला सतीश. 25 धावा येणं खूप गरजेचं या षटकामध्ये. तरच कोंढेरी संघ मात्र या स्पर्धेमध्ये आपला नक्कीच स्थान निश्चित करू शकतो. 25 धावा बनवायच्याच आहेत या 6 चेंडूमध्ये. ओहो, पहिला चेंडू भिडकावून दिलेला आहे. निलेश गायकर ऑन द फायर आणि पहिलाच चेंडूवरती येतोय मात्र दर्जेदार चौकार. अशीच फटकेबाजी करावी लागेल कोंढेरी टीमला. आणि सुरुवात तर मात्र निलेश गायकरच्या माध्यमातून तर झालेला आहे. जितूवरती चढवलेला हा पहिला हल्ला आता मात्र धावसंख्येला वेग लावताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल ऑन साइडला लेग स्टंपला सोडून चेंडू जातोय आणि मात्र वाईट चेंडू येतोय. पंच सांगतायत रोशन भगत इट इज वाईट. अतिरिक्त 1 धाव मात्र मिळतोय. चौकार आल्यानंतर मात्र जितूवरती थोडासा दबाव नियंत्रित झालेला आहे. ओहो, अतिशय चांगला चेंडू होता. बघा ब्लॅक होल मध्ये ब्रह्मास्त्राचा वापर केला जितूने. आणि 1च धाव मात्र मिळते ती कोंढेरी टीमला. एकेरी दुहेरी धावाने काम चालणार नाही. कोंढेरी टीमला मोठे फटके खेळावे लागतील. सतीश गायकर आहे ऑन द फायर. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. ओहो, काय फटका आहे. थोडासा मागे ठेवला चेंडूला जितूने आणि मात्र त्या चेंडूवरती षटकाराची मोहर लावली सतीश गायकरच्या बॅट मधून. धमाकेदार षटकार. पंचेचाळीस धाव संख्या. चौथा षटक मार्गस्थ असताना 1 चौकार 1 षटकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहे. अजून एखादा मोठा फटका सामन्यामध्ये जिवंत ठरेल. इथे मात्र ऑन साइडला चेंडू पाहावा लागेल. शतक आहे, खराब शतक त्याच्या माध्यमातून केला जातोय. तोपर्यंत 2 धावा इथे वेगाने बलू काढलेल्या आहेत कोंढेरी टीमने. सत्तेचाळीस धावा अंतिम चेंडू चौथ्या षटकामधील जितूचा. क्लीन बॉल. फिंगर रोल करताना सारे जितू आणि ते मात्र दांडे गुल केलेला आहे फलंदाज सतीश गायकरची. अजून एक धक्का लागतोय कोंढेरी टीमला.
गौरव केने येतोय खेळपट्टीवरती. सतीश गायकर बाद झाल्यानंतर मात्र अंतिम चेंडू जितूचा. गौरव केनेसाठी हा चेंडू मात्र टोलेला क्षेत्ररक्षक येतोय खूप दूरवर. चेंडूला मात्र शेवटच्या क्षणाला अडवण्यात यश. तोपर्यंत 2 धावा इथे मात्र मिळत आहेत त्या कोंढेरी संघाच्या खात्यामध्ये. अशा रीतीने 4 षटकांचा खेळ इथं मैदानावरती समाप्त झालेला आहे. धावसंख्या लावल्या जातात त्या स्कोर कार्डवरती 49. सहा चेंडू 34 धावांची गरज जिंकण्यासाठी. निलेश गायकर आहे स्ट्राईकला. मात्र आता निलेश गायकरलाच काहीतरी इथे जादू टोना करावा लागेल मैदानावरती. 6 चेंडूमध्ये 6 षटकार त्याला मात्र ठोकावे लागतील आणि ती क्षमता आहे का. पहिला चेंडू खूप उंच गेलाय. लांबी खूप उंच आहे परंतु तेवढा अंतर मिळाला नाही आणि तोपर्यंत तिथे झेल सोडलाय आणि 1 धाव मात्र मिळते कोंढेरी संघाला. गौरव केने आता मात्र स्ट्राईकला. क्या बात आहे. खुश आहे गौरव आज. गौरव साठी आज चेंडू आणि कॉटबी यांचे अपील. बॅटची लिडिंग एज लागली आणि यष्टीरक्षकाने कुठल्याही प्रकारची चूक केली नाही. गौरवला मागे परतावं लागेल. अजून एक धक्का लागतोय कोंढेरी टीमला. अतिशय खराब परिस्थिती बनावं लागेल. सुरुवात खूप चांगली केली होती सतीशने. त्याच्यानंतर मात्र इथे कुठेतरी कोंढेरी संघाला पराभवाच्या आश्रयाखाली नेताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता धावा झालेल्या आहेत 50. 4 चेंडू अजूनही 33 धावांची गरज. विश्वास केने येतोय फलंदाजीसाठी. विश्वासाठी हा चेंडू लाईन पाहावी लागेल. पंच सांगतात इट इज वाईट. वाईट चेंडू आहे. 1 धाव. एक चांगला समालोचक सुद्धा आहेत विश्वास केने कोंढेरीचे. आणि आता मात्र मैदानावरती त्यांना बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एखादा फटका मारावा लागेल. फुलटॉस बॉल आहे आणि पंचांनी हा चेंडू मात्र नो घोषित केलेला आहे. नो +1 आणि फ्री हिट असेल. षटकार असता तर मात्र सामन्यामध्ये नक्कीच कोंढेरी संघ जिवंत असता असा वाटतंय. परंतु षटकार नाही तिथे झेल घेतलाय. परंतु नो चेंडू. पंचांनी हा बिमार चेंडू घोषित केलेला आहे. हाईट फॅक्टर होता परंतु इथे खूप चांगला झेल टिपला गेला. तोपर्यंत 2च धावा मात्र मिळाल्या. फ्री हिट होता चेंडू त्यामुळं विकेट दिली जाणार आहे. निंबवली संघ सज्ज झालाय. आता मात्र आई जरेमरीचा आशीर्वाद घेऊन मैदानावरती उतरणार आहेत. सुमित आमच्या समेत आहेत. वेल्डन सुमित. आज माझे मित्र आहेत. आज भरपूर दिवसांनी सुमितची भेट झाली आणि आज मात्र खूप चांगला खेळ दाखवला लागेल. निंबवली संघाला खूप खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे गोरवली संघ सुद्धा त्याच विभागातील आपल्या पाहायला मिळेल. अंतिम चेंडू आहे. 58 धावा झालेल्या आहेत. कोंढेरी संघ म्हणजे पराभवाच्या दिशेने वाटचाल करत असताना 58 धावा. अंतिम चेंडू. ओहो शेवटचा चेंडू आणि अशा रीतीने मात्र हा सामना जिंकलाय तो आंबिवली संघाने. त्याचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन.
उमेशजी केने तिथे उपस्थित झाले निंबवली संघासाठी. आज भरपूर दिवसातून आज आपण उमेश केनेला पाहणार आहोत. काही पंचांची भूमिका बजावत असतात परंतु क्रिकेटवरती